तळपत्या उन्हात, सगळे क्षण पूर्ण तळपत्या उन्हात आहेत. तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की उन्हाचा पारा वाढत आहे, तरी स्वतःची काळजी घ्या. लक्षात आलं का? आणि सीमांकनाच्या हद्दनिश्चितेच्या तसेच पायलिंग म्हणजे समजा EPC वर्कचा भाग येतो, मृदा परीक्षणाच्या सर्व इजनीकरांना महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्याला फार फार शुभेच्छा आणि सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, कॅनल आहे आपल्या इथं, पावत्यांचं जतन करा जेणेकरून आपल्याला एक जी कोरडवाहूचं गुणोत्तर आहे ते 4 ते 5 होतं. तर कॅनल पावती ही कायम बागायत गृहीत धरली जाऊन 2 नुसार चौपट पाचपटचं गुणोत्तर 8 ते 10 होतं. तर जे काय तुमचे आहेत, तुम्ही मूल्यांकनाचे तक्ते ते तपासून घ्या. पण मला हे फार आवडलं. काल सकाळी समोरच्या लोकांची जी वार्ता झालेला होता सकाळी, कारण परवा संध्याकाळीच मला कळालेलं होतं की इजनीमध्ये चहलपहल हालचाल चालू आहे पायलिंगची आणि ह्याच्याबद्दल थोडीशी संशयता होती. तर काल सकाळी ताबडतोब मी फोन फिरवले आणि ताबडतोब शॉर्ट्स पण बनवल्या आणि त्यात तसं सांगितलेलं देखील होतं, प्रत्यक्ष देखील मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ह्यांचा हा पाठपुरावा अगदी हृदयस्पर्शी आहे. परत एकदा आपलं फार फार अभिनंदन आणि सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण देखील सतर्क सजग राहायचं असतं, जेणेकरून नाही का की आपल्याला कुठलाही दगाफटका वगैरे होण्याची शक्यता दूरान्वये देखील नसते. फार फार अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. फार आनंदाचा क्षण आहे मित्रांनो. आपल्या ह्या प्रतिक्रिया आम्हाला दिवस रात्र आपल्या शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक यांच्यासाठी जो अहोरात्र हा आमचा प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ महायज्ञ चालू आहे, तर हा करण्यासाठी आम्हाला काय म्हणतात संजीवनी प्राप्त करून देतात. तर असं प्रत्येकाने अपडेट राहावं. लक्षात आलं का? रविवारी संध्याकाळी वॉकिंग करत असताना मला वाटलेलं की बाबा नाही का ते मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया हे गाणं आठवत होतं सावलीबरोबर चालताना. आणि त्यानंतरचा कालचा हा क्षण, की हा जो क्षण आहे तळपत्या उन्हामध्ये ह्यांचं चालणं म्हणजे ते झंझावाती आहे आणि